तर आज आपण लसूण मेथी बनवणार आहोत। त्यासाठी एक कढई घ्यायची। कढईमध्ये 2 चमचे तेल, तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण व बारीक चिरलेली मेथी मी ऑलरेडी धुवून घेतलेली होती। तर या ठिकाणी आपल्याला मेथी टाकायची आहे व मस्त नीट परतून घ्यायची। छान अशी परतून घ्यायची। परतून झाल्यानंतर एका डिशमध्ये बाजूला काढून घ्यायची। मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेली पांढरी तीळ व भाजलेले हरभऱ्याची डाळ असं टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पांढरा रंग आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तीच कढई घ्यायची, त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं तेल टाका। तेल टाकल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण व बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। मी इथे 1 कांदा घेतला होता। असा मस्त बारीक चिरून टाकायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचा। जोपर्यंत त्याचा कलर थोडा ब्राउनिश टाईप होत नाही तोपर्यंत कांदा मस्तपणे परतून घ्यायचा। आता आपला कांदा इकडे लगभग परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ती टाकून द्यायची, तीही जरा परतून घ्यायची आणि टोमॅटोची प्युरी टाकून द्यायची आणि परत परतून घ्यायचं। बघू शकता अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे। खूप छान मस्त रंग आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल मसाला, हळद आणि इथे मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे तेही टाकायची आणि मस्त असं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं मी त्याचं थोडं पाणीही टाकलं आहे आणि आता मस्त उकळ फुटल्यावर असं मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला जर पाणी कमी वाटत असेल तर अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं। म्हणून मी जरा पाणी टाकलं आणि परत मिक्स करून घेतलं। आता त्यामध्ये आपण जी मेथी परतून घेतली होती ती मेथी टाकून द्यायची आणि तीही मस्तपणे अशी परतून घ्यायची। आता भाजी जरा उकळू द्यायची। उकळल्यानंतर मी इथे जरा कसुरी मेथी टाकलेली आहे। पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही। परत परतून घ्यायचं आणि मी तडकाही टाकलेला होता लाल मसाला आणि मिरच्यांचा, पण ते मी रेकॉर्ड करायलाच विसरली म्हणून मी ते काही रेकॉर्ड केलं नाही, पण तुम्ही बघून घ्या। आता मस्त अशी भाजी मी हंडीमध्ये काढून घेतली। अतिशय स्वादिष्ट आणि खूप छान भाजी बनते। आमच्या घरात सगळ्यांनाच आवडली। तर तुम्हीही ट्राय करा। चॅनल माझं नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।